तर शिवसेनेच्या धैर्यशील मानेंच्या प्रचारात अभिनेता गोविंदा सहभागी झालेला होता। धैर्यशील मानेंचा विजय होईल असा गोविंदाने दावा केला। आज महिला एवढ्या पाहून तुम्हाला कसं वाटतं? आणि कोल्हापुरात पहिल्यांदाच तुम्ही आला आणि इचगीत पहिल्यांदा आला, वस्त्रोद्योग नगरीतील स्वागत केलं, कसं वाटतंय तुम्हाला? बघा ना, महिलांनी तर मला एवढं वर्षानुवर्ष नाचवलंय। पहिलं माझ्या आईने नाचवलं, आता माझी बायको नाचवते। आणि आम्ही सगळे लकी आहोत, कारण याला पण ना माणसाला सौभाग्य लागते। लोक आपण आपलं आर्ट आणि कल्चर बघून ते लोक खुश होतात, ते धन्यवाद देतो मी। आणि राज्यामध्ये देशामध्ये मोदींच्या सीटा किती निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? हे बघा, मी ते आकडेबाजीचा शब्द जो असतो, मी त्याच्यावर जास्त लक्ष न देता त्याने जे कर्तृत्व करून दाखवलं अख्ख्या जगात विश्वात, व त्याला जे शिंदे साहेब जोडलेत त्याला मी शुभेच्छा प्रदान करतो की त्याच इन स्पीड महाराष्ट्राने आपण तशीच प्रगती केली पाहिजे। कारण इथं आपण लक्षात असे म्हण होती की महाराष्ट्रामध्ये काही तुम्ही सांगितलं की ते 29 वर्ष लागतील, कितीतरी आता ये 14-15 महीने में रास्ता तैयार कर दिया, ऐसा कमाल हो गया। लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन चांगले कॅमेरा निखिल विसर मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी।